कुठं व? अहो माय तुम्हाला बोलायला नाही करत ना बाई ना. नाही बिचारा मला नाही बोलावलं. अहो माय चाललंय मी चालले. हो का, जा बाई तुम्ही, मला नाही बोलावलं. एवढा तुमचा दोस्ताना एका ताटात बसून जेवणार आहे आणि काय झालं हो तुम्हाला काऊन नाही बोलावलं? ओ सुनंदाबाई, त्या रत्नाबाईचं नाव नका घेऊ माझ्यासमोर. तुम्हाला बोलावलं ना, जा तुम्ही. मला बोलावलं तर मी तर जातो, पण झालं काय? अहो सुनंदाबाई, असं काहीच नाही झालं. चाल नाही, बोल नाही, काही नाही बिचाऱ्यावं. विनाकारणच फुगली. पा बोलावलं काय आता मला तिनं? ठीक आहे, आता मी तिथंच चालली. वाढदिवस संध्याकाळचा आहे, पण मी त्याला विचारतो की मालूबाईले काऊन नाही बोलावलं बा, असं काय झालं तुमचं? ना सुनंदाबाई, कायले विचारता तुम्ही? नाही बोलावलं तर नाही बोलावलं. जा मग तुम्ही, मी जातो. काय झालं काय नाही तर रत्नाबाई, हा का घरी झाली का बारशाच तयारी? सुनंदाबाई, नाही बाई, चाल बाई ना, संध्याकाळी आहे बारस. नाही, इकडे चालली होती तर आली मी. अशी एक गोष्ट विचारू का? गोष्ट विचारायची, विचार ना, या बसा पहिले. कोणती गोष्ट आहे हो बाई? या ना. बोला. मा एवढी चांगली तुमची मैत्रीण बिचारा हो, त्याला बोलावलं काऊन नाही हो बारशातनी? कोणती मैत्रीण हो बाई? अहो, मालूबाई, ते काय? आता मी चालली होती तुमच्या घराकडे येत होती, ते चालली होती बाई. तिले म्हणलं मी आणलं का हो, चालत ना का म्हणलं रत्नाबाईच्या इथं. तर म्हणे कायले, तर मी आणलं का बारसा आहे त्याच्या इथे. तर म्हणे बाई मला बोलवलंच नाही म्हणे. तू जाय म्हणे बाई. तर मी म्हणलं बाई मी तर जातोच म्हणलं, पण मी विचारीन म्हणलं तिले काऊन नाही बोलावलं म्हणून. काय सुनंदाबाई, तुम्ही कोणत्या बाईची गोष्ट करून राहिल्यावर? तुम्ही बिचाऱ्यावर, अहो तुम्हाला सांगू का, तिच्या घरी नाताचा वाढदिवस होता तेव्हा तिनं मला बोलावलं. काय एवढी चांगली मैत्रीण म्हणता तुम्ही, आणि तिला नाही पाहिजे का तेवढी अक्कल? खरं का तुम्हाला बोलावलं नाही का त्यानं? इथे चुकल्या बाई ते. अहो गाव रत्ना, हा किती खोटी बोलतो व. मी तुला किती वेळा फोन लावला, तो एकही तर फोन नाही उचलला. त्या बाईला सांगून राहिली तू का मला बोलावलं नाही म्हणून. आणि तुझ्या घरी मी 2-3 वेळा आली. तुझ्या घराला कुलूपच तर होतं, तू घरीच तर नव्हती. कवा लावला हो त्या फोन, आणि कवा मी घरी नव्हती? अव 10 तारखेला लक्षात घे, लक्षात 10 तारखेला तू कुठं गेली होती? 10 तारखेला हो, मी 10 तारखेला बहिणीच्या इथं खेड्यावर गेली होती, आणि तिथं मोबाईल मध्ये रेंजच नाही आहे, म्हणून काही मी मोबाईल उघडून पाहिलाच नाही. आणि माझं घरही बंदच होतं. मग मी कशी काय घरी राहणार आहे? आणि त्या फोन मध्ये मला मिस कॉलही दिसले नाही का व. तू किती खोटी बोलून राहिली व. मला त्या शांतीनं सांगितलं सगळं. काय शांतीनं काय सांगितलं असं तुझ्याजवळ? अहो मला शांतीनं सांगितलं मालूबाईच्या इथं वाढदिवस झाला आणि तुम्हाला बोलावलं नाही म्हणून. आणि तिनं मालूबाईनं असं म्हटलं म्हणे की मी त्या रत्नीला बोलवतच नाही. तू म्हटलं ना असं? असं होय का? त्या शांतीनं होय आग लावली. पाय किती हाय व ते. तुले अलग सांगते, मले अलग सांगते. लयच झाली वाटत तिची. पा तुम्ही कानानं ऐकायचं असतं काय म्हणलं काय नाही. पा तुमची मैत्रीण तिले खपली नाही. तुमच्या मैत्रीण मध्ये दोघीच्या फूट पाडायचे प्रयत्न केले तिनं. तुम्हाला सांगते एक, त्याला सांगते एक. तुम्ही दोघीनं एकोणमेकीत तिचं ऐकायचं नसतं. हो बाई, खरं आहे तुमचं. माय रत्ना, बिचारी माझ्या लय मोठी चूक झाली हो. मी तिचं ऐकलं. हा ठीक आहे ठीक आहे. आणि संध्याकाळी बारशाला ये जो. आणि आता कोणाचं ऐकायचं नाही. तुला कारण कोण काही सांगितलं ना तर मला विचारायला यायचं डायरेक्ट मध्ये. म्हणून म्हणतो रत्नाबाई, असा गैरसमन का नाही ठेवायचा नाही. दोघीच्या मनातला गैरसमन काढा आणि चांगली मैत्री तुमची टिकवा. मा तुम्ही आज संध्याकाळी बारशाली येतो मी. काय